आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। मंडळी, गेल्या काही महिन्यांपूर्वी मी एक बातमी केली होती। अर्थातच मुंबई गोवा महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्ग म्हटल्यावरती लोणेरे या परिसरामध्ये जो पूल उभारलेला आहे, अर्थातच उड्डाण पूल, आणि या उड्डाण पुलाचे तडे कशा पद्धतीत पडलेले आहेत, नेमकेच काही महिने उलटून या पुलाला उभारण्यात आलं होतं। मात्र किती चुना लावण्यात आलेला आहे, किती निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलेलं आहे हे आपल्याला दिसलेलंच आहे दृश्याच्या माध्यमातून। मात्र मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सरकार किंवा स्थानिक प्रशासन लक्ष देणार नाही आहे, हे मी त्यावेळी देखील सांगितलं होतं। आता पावसाळ्याचा दिवस अर्थात जून महिना हा उजाडलेला आहे, मात्र कोकणामध्ये अजून तरी पावसाने हजेरी लावलेली नाही आहे, दाखल झालेला नाही। ज्या दिवशी पाऊस कोकणामध्ये दाखल होईल आणि मुसळधार पाऊस हजेरी लावेल त्यावेळी या पुलाची परिस्थिती आपल्याला बघायला भेटेलच। मात्र मी एवढंच बोलेल, सरकार का दुर्लक्ष करतोय? त्यावेळी देखील मी असंच बोललेलो, आता देखील बोलतोय नितीन गडकरी साहेबांना की तुम्ही दुर्लक्ष का करतायत। त्या ठिकाणी आपण बघायला गेल्यानंतर दृश्याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल की अनेक विक्रम आहेत, अनेक रिक्षा चालक आहेत त्या ठिकाणी थांबत असतात या पुलाच्या खाली। जर पावसाळ्यामध्ये हा जर पूल कोसळला आणि जीवितहानी झाली त्यावेळी आपण काय करणार? नितीन गडकरी साहेब, हा थेट प्रश्न करतोय मी तुम्हाला, काय करणार तुम्ही? फक्त 5 लाखाची मदत देऊ शकतात आणि जनता देखील मूर्ख आहे। मी बोलू शकतो माणगाव, लोणेरे, कोल्हापूर, मी बोलेल महाडची पण जनता अक्षरशः बोलण्यास का घाबरते? का सरकारला जाब विचारू शकत नाहीये? फक्त काय दुर्घटना घडल्यानंतर मीडियाच्या समोर थांबून आपण बोलू शकाल की असं झालं, भयाना शिक्षा मिळायला पाहिजे, अशा पद्धतीत आम्ही मागणी करतो। मागणी करून काही होत नाही, ही शेवटची भूमिका मांडतोय मी मंडळी या ठिकाणी थांबून, कारण मला वाटायला लागलं की लोणेरची जनता ही कधीच काही बोलू शकत नाही, आक्रमक भूमिका घेऊ शकत नाही। याच्या काळामध्ये जर मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि तडे या पुलाला सावरू शकले नाही आणि पूल जर अचानक खचला किंवा कोसळला तर जबाबदार कोण असेल हे आजही मी बोलतोय। मी या ठिकाणी थांबतोय ही शेवटची भूमिका मांडून। मी मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड।